नमस्कार, हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण करणार आहोत भेंडी मसाला. तर भेंडी मसाला करण्यासाठी मी ते पाव किलो भेंडी घेतलेली आहे. या भेंड्यांची दोन्ही बाजूने काढून टाकलेली आहेत आणि मध्ये अशी चीर दिली जेणेकरून आपल्याला यामध्ये जर कीड असेल तर बघता येईल. यासाठी मध्ये चीर पाडणं आवश्यक आहे. आता ह्या भेंडीमध्ये आपल्याला पाव चमचा हळद टाकायची आहे. अगदी चिमूटभर अशी हळद टाकलेली आहे मी, पाव चमच्यापेक्षा पण कमी. चिमूटभर मसाला घातलेला आहे, थोडंसं हिंग आणि चिमूटभर मीठही घालायचं आहे. त्यानंतर हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व बाजूने मसाले छान असे लागले पाहिजेत, त्याप्रमाणे तुम्ही मिक्स करून घ्या. तर इथे मसाले लावून झालेले आहेत. आता बाजूला ठेवूया आणि पुढची तयारी करायला घेऊया. आता इथे कढई गरम करायला ठेवायची आणि यामध्ये एक मध्यम कांदा उभा चिरून घालायचा आहे आणि हा कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आधी कोरडाच मी भाजत आहे, नंतर तेल यामध्ये टाकणार आहे. तर कांदा इथे भाजत आलेला आहे तेव्हा यामध्ये मी तेल टाकत आहे. तर अगदी थोडंसं तेल घातलं आहे. गॅसची आधी ते मोठी केलेली आहे आणि कांदा असा छानसा भाजून घेत आहे. कांदा छान असा भाजत आला की यामध्ये आपल्याला धणे टाकायचे. तर इथे 1 चमचा मी धणे घातले. धणेही या कांद्यामध्ये छान असे लालसर भाजून घ्यायचे. धणे चांगले परतवून झाले की यामध्ये आपल्याला अर्धी वाटी सुकं खोबऱ्याचं कीस घालायचं आहे. सुकं खोबरंही लालसर असं भाजून घ्यायचं आहे. सुकं खोबरंही आता छान भाजलं गेलं तेव्हा यामध्ये 1 टोमॅटो मोठा मी कट करून घालत आहे आणि 1 हिरवी मिरची थोडंसं परतवून घ्यायचं आहे. आता हे 2 मिनटं मी परतवून घेतले तेव्हा काढून घेऊया. आता याच कढईमध्ये आपण 3 मोठे चमचे तेल घालूया आणि आपण जे वाटण भाजलेलं आहे हे थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक वाटून घ्या. तर इथे आता तेल गरम झालेलं आहे तेव्हा यामध्ये आपण ही भेंडी सोडून घेऊया. आता गॅसची आग मोठी करून आपल्याला ही भेंडी शिजवून घ्यायची या तेलामध्ये. जास्त पण ही भेंडी मऊसर अशी शिजवायची नाही, थोडीशी कच्चट अशी भाजी पाहिजे. तर भेंड्याचा बघा रंग अगदी बदलला आहे आणि थोडीशी काळपट अशी झालेली आहे तेव्हा काढून घेऊया. तर इथे पाणी न टाकता मी वाटण बारीक वाटून घेतलेलं आहे. आता आपण भेंडी मसाला करायला घेऊया. तर राहिलेल्या तेलामध्येच आपण हा भेंडी मसाला करून घेऊया. यामध्ये 1 तेजपान घालायचं आहे, 1 दगडी फूल, मसाला वेलची घातलेली आहे, 4 लवंग घालत आहे, थोडीशी दालचिनी आणि 1 लहान चक्री फूल घालत आहे आणि 1 हिरवी वेलची घालत आहे. त्यानंतर पाव चमचा जिरंही घालायचं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे, थोडीशी परतवून घ्यायची. त्यानंतर यामध्ये हे कांद्या खोबऱ्याचं आपण जे वाटण वाटून घेतोय ते घालायचं आहे. वाटण टाकल्यानंतर परतवून घ्या. ही रेसिपी मी कोकणी पद्धतीने दाखवते तेव्हा सर्व साहित्य मी कोकणी पद्धतीने तिथे दाखवणार आहे. परतवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे, पाव चमचा हिंगही घालायचं आहे. त्यानंतर परतवून घ्यायचं आहे. परतवून घेतल्यानंतर यामध्ये जे मिक्सरचं भांडं आहे याला थोडंसं वाटण लागलेलं आहे, त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे 2-3 चमचे आणि ह्या वाटणात आता मी घालत आहे. आता इथे 2-3 मिनटं झाकण ठेवूया. तर 2-3 मिनटं झालेली आहे, झाकण काढूया. मसाला बघा छान असा भाजला गेला आहे आणि रंगही छान आलेला आहे. तर यामध्ये आपण गरम पाणी घालूया आणि इथे गरम पाणीच घाला, तर आपण जे अख्खे गरम मसाले घातलेले आहेत त्याचा सुगंध यामध्ये छान असा राहील. तर इथे 1 मोठा ग्लासभर मी पाणी घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे पाणी कमी जास्त करा. मी ते 4 माणसांसाठी हा मसाला भेंडी करत आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ इथे थोडं कमीच घाला कारण आपण भेंडीलाही मीठ लावलेलं आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचा मी कोकमाचा आगळ घालत आहे. तुम्हाला हवं असेल तर इथे 1-2 कोकमं टाकली तरीही चालतील, कारण आपण ही रेसिपी कोकणी पद्धतीने करतोय तेव्हा कोकमच घाला. आता इथे मसाल्याला छान अशी उकळी आलेली आहे तेव्हा गॅस करायचं कमी आणि यामध्ये ही भेंडी सोडायची. आता मंद आचेवरती आपल्याला हे 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. तशी भेंडी शिजलेली आहे, फक्त 5 मिनटं आपल्याला हे शिजवायचं आहे म्हणजे सर्व साहित्य जे आपण घातले ते एकजीव भेंडीमध्ये होतील. तर 5 मिनटं झालेली आहे, झाकण काढूया. आता आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे कारण भेंड्याची चव या मसाल्यामध्ये छान अशी उतरलेली आहे. एका भांड्यात काढून घेऊया. तर आपला भेंडी मसाला तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला पाहताना कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत विश्रांती घेऊया. धन्यवाद.